हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया विचाराया निच नासोनिया गेले खंती सहज स्थिती भोगाची सहज भोगाची न देखे ते झाले क्षम आले वर्ण हाताळे नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैसी केव कोठे जीव निराळ नासुनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची महायोग पीठे तटे वरम पुंडरीकाय दातो मुनिवरे समागत तिष्ठन्त महानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम उदरे चरण छटावतीया उदरे चरण छटावतीया पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय ससुवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारोचे जयांची केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण ते तोंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता मस्तक हे पाया मस्तक हे पाया
मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग महाराष्ट्रातील संत लोकमान्य संत मान्य संत असणारे संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अगदी आजच्या या प्रसंगाला ज्या महात्म्याच्या माध्यमातून हा प्रसंग आला आहे त्या महात्म्याच्या कार्यकाळासोबत एक समर्पक असणार, अगदी समर्पक काही शब्द जणू त्या महात्म्यासाठीच लिहिले गेले असतात. विठ्ठल प्रयोजन खूप खूप मोठं आहे. गेल्या 10 दिवसापूर्वी तुमच्या आपल्यामध्ये वास्तव्याला असणारे आदरणीय आबासाहेब निघून गेले. कुठल्याही प्रकारची आपल्याला कल्पना नव्हती. अचानकच असं काही होणार आहे. प्रत्येकाच्या हृदयावर खूप मोठा आघात त्या ठिकाणी बसलेला आहे. प्रत्येकाचं अंतःकरण या ठिकाणी हळवं झालंय, जड झालंय, जरा बेचैन आहे सगळेच. प्रत्येकाला वाटतंय आबा आपल्यातून गेले. पण आबा आपल्यातून गेले काय होतं, जरा कीर्तन बारकाईने ऐकायचं. कसं असतं, तुम्ही बारकाईने ऐकल्यावर मला समाधान होईल. मी काय सांगितलं त्याचा कसं असतं, नदी ज्यावेळेस उगम पावते ना गुरुजी, ते तुम्हाला वाटतं हो जगाच्या कल्याणी संत, तुम्हाला वाटतं ते तो तुमचा बुद्धीचा मोठेपणा. मी म्हणतो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे तुमच्या बुद्धीचं मोठेपण झालं. खऱ्या अर्थाने नदी उगम पावते ती तिच्या एक वैयक्तिक प्रामाणिक स्वार्थामुळे. ती उगम पावली मुळात तिच्या स्वरूपासाठी. तिला जायचंय तिच्या मूळ गावाला, तिला जायचंय तिच्या मुक्कामाच्या गावाला, मूळ ठिकाण. पण तो नदीचा प्रवास जिथून सुरू होतो तिथून तर तिच्या शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या प्रवासामध्ये काही गावं येत असतात, काही माणसं येत असतात. काही गावं येत असतात, काही माणसं येत असतात. काही ओढे, काही नाले, काही गटारी तुडुंब तुंबलेल्या गलिच्छ तेही येत असतात. काही नद्या येतात, काही गटारी येतात, काही नाले येत असतात. काही गावं येत असतात, काही माणसं येत असतात. गुरं ढोरं गाई म्हशी सगळे येतात, सगळे येत असतात. नदी कुणाला नाही म्हणत नाही महाराज, नदी कुणाला नाही म्हणत नाही. या रे हरी नाम तारून मी जात आहे, मी जात आहे. तुम्ही आम्ही खेडी मेडी गदा आरोळी आणू. उद्दिष्ट नव्हताच, उद्दिष्ट तुमच्या जीवनात येण्याचा दुसरा नव्हताच. सहजच तुम्ही आलात आणि म्हणून तुम्ही आलात ना आमच्या संपर्कात. तुम्ही आलात ना आमच्या संपर्कात तर बघा आमचा प्रवास सोयीचा आहे, आमचा प्रवास सुखाचा आहे. आम्ही आमच्या आत्मकल्याणाच्या दिशेने निघालोय. चला ना, चला ना, चला आपण सगळे त्या दिशेने जाऊया. नदी तिच्या मूळ स्थानापासून निघाली तर तिच्या प्रामाणिक स्वार्थासाठी निघाली होती ना. तिचा अजिबात जगाचं कल्याण करणं हा उद्दिष्ट नव्हता. पण तिचं जीवन एवढं विशेष असतं की ती सहज वागत असते. अहो अडवण्याचा काही ठिकाणी नद्यांना अडवण्याचाही प्रयत्न केला जातो, पण तिचं सामर्थ्य सर्वसामान्य नसतं. तिचं सामर्थ्य एवढं मोठं असतं की ती नदी अडवल्यानंतर तुमचं समाधान करते. तुमचा जर धरण असेल, तुमचा जर डॅम असेल तर तो भरून ती त्या ठिकाणी पुन्हा प्रवाहित होते, पण ती तुमच्यात अडकत नसते. हा साधूचा स्वभाव असतो. भरून निघणार. शिष्याला गुरुचा मोह असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. शिष्याला गुरुचा मोह असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण गुरुला शिष्याचा कधीही मोह नसतो.
स्थान आणि तिचं मावळण्याचं स्थान हे सुनिश्चित आहे, ठरलेलं आहे. योगायोगाने ती तुमच्या आमच्यामध्ये येत असते. काही दिवस खेडीमेडीने राहत असते, पण तिचा राहण्याचा उद्दिष्ट हा नसतो. पण अडचण अशी आहे, एक आपल्या बुद्धीचा दोष आपण म्हणूया. अडचण अशी आहे, आपल्या बुद्धीचा दोष आपण म्हणूया. आपण तिला सामान्य दृष्टीने बघतो नेहमीच. आणि म्हणून जसं आपली ऐपत असेल, जशी आपली ऐपत असेल तसं आपण तिचा यूज करतो. यूज ती म्हणते, तुका म्हणे उरलो उपकारा तुका म्हणे उरलो उपकारा पुरता. तुमच्या बुद्धीच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही साधूचा फक्त यूज करू शकता. यूज. साधू ओळखायला, साधूच्या बायकोला साधू कळत नाही. तुम्ही ऐकून आले कोणाचं म्हणतोय? साधूची बायको काय झालं, माहेरी गेली, 200 रुपये आणले. बाबा किती? 200 रुपये. याला काही जमत नाही, हा असाच आहे, काहीच आणत नाही घरात. हे 200 घ्यायचे. किती? आवाज द्या थोडासा. हे 200 घ्यायचे, 200. आणि हे 200 रुपये घेऊन माझ्या वडिलांकडून आणलेत. माझ्या व्यवसाय करायचा, व्यवसाय. आणि 200 रुपये घेऊन व्यवसायासाठी मिरच्या आणल्या, मिरच्या. आणि मग मिरच्या घेऊन बाजारात बसले आणि मिरच्या घ्या, सगळ्यांनी मिरच्या घ्या. आरोड्या मारायला सुरुवात केली. लोक आले, लोकांनी विचारले, महाराज कशा दिल्या हो मिरच्या? तुम्हाला कशा हव्यात? तुम्हाला म्हणे आम्हाला जरा फुकट हव्यात. फुकट घ्या ना, फुकट घ्या. दुसरा एक आला इसम, तो महाराज कशा दिल्या हो मिरच्या? कशा दिल्या? कशा दिल्या सांगा ना, तुम्हाला कशा हव्यात? आम्हाला जरा उधार हव्यात. उधार देतात. उधार नाही, काही अडचण नाही. तिसरा इसम, तो तिकडच्या गलीत, तिकडचं जे दुकान आहे तिथं गेलो होतो आणि तिथं रुपयाला किलोने मिळतात. तुम्ही इकडे एवढं माल देतात, आम्हाला रुपयाने किलो पाहिजे. तुम्ही तशा नाही. तुम्हाला कसं अपेक्षित आहे साधूकडून? जरा ज्ञानेश्वरी आणि गाथा. पोट भरायचंय तर पोट भरा. ज्ञानेश्वरी आणि गाथा. पोट भरायचं तर पोट भरा, आणि उद्धार करायचा तर उद्धारही करू शकता. तुमच्या बुद्धीला कसं जमतं? तुमची ऐपत किती आहे? परमार्थात दुसऱ्याला दोष देणारे किडे मकोडे आहेत ना या जगामध्ये, यांनी परमार्थ करू नये. विठ्ठल दुसऱ्याच्या परमार्थात तुम्हाला काय कळतं हो? तिचं नवऱ्यावर तिचं प्रेम किती आहे असं? ही बसली नाही, आणि हिच्या बाबतीत तुला काय माहिती तिचं नवऱ्यावर किती प्रेम आहे? आणि तू ठरवायचं का ते? तिचं का नाही मला बरोबर वाटत नाही. कसं काय? कसं काय तू हे म्हणू शकतेस? कसं म्हणू शकतेस हे? तुला काय अधिकार आहे? संबंध त्या ठिकाणी नवऱ्याचा आणि पतिव्रता जैसा भक्तार प्रमाण, नारायण आम्हा तैशा परी. सर्व भावे लोभ्या नारायण, सर्व भावे लोभ्या सर्व भावे लोभ्या सर्व भावे आवडे धन. नारायण आम्हा तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी, नारायण आम्हा तैशा परी.
तुला वैयक्तिक तुझ्या मालकाच्या बाबतीत अनुभव असेल, वैयक्तिक तुला तुझ्या मालकाच्या बाबतीत अनुभव आहे आणि वैयक्तिक तिला तिच्या मालकाच्या बाबतीत अनुभव आहे. परमार्थामध्ये प्रत्येकाचा अनुभव हा स्वतंत्र असतो, हा डिपेंड नसतो महाराज. आणि तुम्ही का म्हणून लागतात दुसऱ्यावर? ही जी कल्पना तुमची आहे ना, ही आता हे मी सगळ्या महाराष्ट्राला नाही तर संबंध देशासाठी हे वाक्य वापरणार आहे. पुढचं संबंध देशासाठी. या महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शन करणारे जेवढे आहेत तेवढे माझ्या सकट यांचं काय चाललंय बाबा? तुम्ही प्रवास करताना, कीर्तनाला जाताना, प्रवास करताना बघा, तुम्हाला एक बोर्ड लागतं. बोर्ड तिथं लिहिलं असतं नाशिक इथून 50 किलोमीटर किंवा पुणे इथून 50 किलोमीटर किंवा मुंबई इथून 50 किलोमीटर. तुम्ही त्या बोर्डाच्या आश्रयाने, त्याच्या साह्याने तुम्ही मुंबई पुन्हा नाशिक गाठतात. मला हे विचारायचंय, ते बोर्ड कधी पोचतं तिथं? किती दुर्भाग्य ते. किती त्या बोर्डाचं दुर्भाग्य आहे. ते कधीही जाऊ शकत नाही आणि त्यातल्या त्यात त्याला लाजही वाटत नाही. त्यातल्या त्यात त्याला अशी वैयक्तिक अशी वाटायला पाहिजे लाज. मी सगळ्या जगाला सांगतो, मी अजून गेलो नाही. मला हे म्हणायचंय, आपुली आपण करावी सोडवण. इतरांना ज्ञान पाचत बसण्यापेक्षा, इतरांना सांगत बसण्यापेक्षा नको तो लोकांचा व्यवहार, त्या लोकांमध्ये जाणं टाळणं आणि आपापल्या प्रश्नांची सोडवण आपण करणं, या नाम परमार्थ विठ्ठल. तुम्हाला कशा हव्यात मिरच्या? तुम्हाला कशा हव्यात मिरच्या? तर कोणी म्हणते आम्हाला फुकट हव्यात, कोणी म्हणते आम्हाला रुपयाच्या किलो हव्यात, कोणी म्हणते आम्हाला जरा उधारीवर द्या. महाराज म्हटले तुम्हाला जशा लागतात तशा द्या. आणि एक आठवड्या बाजार झाल्यानंतर हिशोबाला परत आणणे, व्यापारी आठवड्यानंतर परत आणणे करतो. परत आणणीसाठी तुकोबाराय नावाचे व्यापारी बसले. बघा ना, तुकोबारायच्या पुढे व्यापारी म्हटल्यानंतर कसं हसू आलं, कसं ते बसू शकत नाही, जुळू शकत नाही. कीर्तनकार म्हटल्यानंतर व्यापारी कसं जुळत असेल? नाही का? जसं संत म्हटल्यानंतर व्यापार जसा जुळत नाही, तसं कीर्तनकार म्हटल्यानंतर व्यापार कसा तरी जुळत असेल. पण दुर्भाग्य, दुर्दैव, आपण तिकडे जाऊ नये, तो आपला विषय नाही. आपण आपल्या प्रयोजनाकडे येऊया. तर हिशोबाला बसले आणि नुकसान झालं, व्यवसायामध्ये नुकसान झालं. रुपया शिल्लक राहिला नाही. होते ते 200 रुपये पण गेले, होते ते 200 रुपये पण गेले. आणि मग हे घरी आल्यानंतर ते मग हिशोब द्या, हिशोब. घरी हिशोब होतो आमचा पण हिशोब. इथला दिन जाईल बरं का, काय करायला भेटत आणि नाही लाईना दिन ते कोण नाही तिनं ते बाई ना फिरत काय कुठं फिरत का काय. तर हिशोब घरी त्यांचा. आणि मग हिशोब विचारल्यानंतर त्यांनी खाली मान घातली. म्हणे एवढ्यात काही कोणी दिले नाहीत बघा, एवढ्यात काही कोणी दिले नाहीत, पण सांगितलंय सगळ्यांनी की आणून देतो म्हणून. आपण वाट बघूया आता ते कधी आणून देतील बरं. हे लोक कधी आणून देतील? यांनी आणूनच दिले नाही आणि महाराज त्यांना काही बोललेच नाही. विषय संपला. आता इथं संपला. काय झालं? व्यवसायामध्ये नुकसान झाल्यानंतर तुकोबारायांनी त्या लोकांनी फसवलं, त्या लोकांना काहीतरी बोलणं गरजेचं होतं, आवश्यक होतं, महत्वाचं होतं. पण महाराज बोलले नाहीत. महाराज बोलले नाहीत. आणि एकदा असं झालं की धर्म एका अगोदर त्याच्या अगोदर दुसरं सांगतो. तर एकदा असं झालं की एका महिलेने, एका स्त्रीने गरम पाणी टाकलं आंघोळ करण्यासाठी. आणि तसंच गरम पाणी त्यांनी आंघोळी केली. आणि तेव्हा सुद्धा ते काही बोलले नाही. बघा, काहीच नाही बोलले. जवळ माझी काय लागला बनवा नाही, काहीच नाही, काहीच बोलले, काहीच नाही बोलले. तेव्हा त्यांना काही बोलावं असं वाटलं नाही. आणि प्रसंग असा आला की धर्माच्या बाबतीत बोलायचं ठरलं. धर्माच्या बाबतीत बोलायचं ठरलं, देवाच्या बाबतीत बोलायचं ठरलं.
आणि त्यावेळेस मात्र त्यांचं रक्त सडसड 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 आणि मग ते म्हणतात तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, 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 हाती घेऊनी बाण फिरे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. किती सांगू न ऐकती पटकीचे, पुढे शेंदरीचे रडतील, लाथाळाच्या माथी हानू काठी. प्रसंग पडल्यावर जे त्यांचं नुकसान झाल्यावरही कुणाला बोलत नाही, जे त्यांचं नुकसान झाल्यावरही कुणाला बोलत नाही, अंगावर गरम पाणी टाकल्यावरही कुणाला बोलत नाही, ते तुकोबर आहे. धर्मासाठी म्हणतात लाथाळाच्या माती हानू काठी. आणि मग ते सगळं त्या घरच्या मालकिनीने बघितलं. त्या घरच्या मालकीने हे बघितलं, ते म्हटले आमचे महाराज जरा नियोजनबद्ध नाही आहेत. म्हणजे कुठं राग करायचा, कुठं व्यक्त व्हायचं आणि कुठे होऊ नये, कुठे व्यक्त व्हायचं आणि कुठे होऊ नये, हे तारतम्य जरा आमच्या महाराजांना नाहीचे बरं का. हे कुणाच्या बाबतीत बोलतोय मी? साधूच्या बाबतीत. मग हे जर तुकाराम महाराजांच्या बायकोला कळालं नाही आणि मग तुम्ही कोण येतो बरं, तिचा अधिकार सांगू का तुम्हाला? तिचा त्या बाईचा अधिकार, ते तुकाराम महाराजांच्या बाईचा अधिकार सांगू का तुम्हाला किती होता? ते म्हणजे पायात काटा मोडला आणि जसा काटा मोडला तशी घातली का शिवी, पडतच आला तो काळ असा असा पडत पडत माहिती काय बघतो नको 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 असं. मी खाली बसतो ना, तू सांग फक्त काय करू. तुम्ही जन करता येईल आयुष्यभर टाय कुठे राहणार तर तो देव, याच्यासाठी आपण पटके बांधून बांधून आयुष्य गेलं आपलं आरोड्या मारून. तो देव जे हिमालयामध्ये इकडे तिकडे तप करून त्यांना न मिळणारा देव, तो देव फक्त एकाच शिळीमध्ये असा लगेचच पळत येत होता. एवढा मोठा अधिकार असणार संपन्न ती बाई, एवढा अधिकार संपन्न असणारी ती बाई, त्या बाईला साधू पडू नये का? आता मग तिचं जर तिथं गणित चुकत असेल तर मी त्यांना बोलावा एवढा माझा अधिकार नाहीये, पण तुमच्या निदर्शनात आणण्यासाठी एक आश्रय घेतलाय. तसा मी मोठा नाही. तर जर एक पंढरपूरमध्ये कबीर महाराजांनी तिकडे काशीत ऐकलं, काशीमध्ये महत्व ऐकलं की कोई पंढरपूर में कोई जना करके संत है, जनाबाई करके. वो जनाबाई बहुत भगवान की, विठ्ठल भगवान की प्रिय है. हाँ, और वो जनाबाई को जरा मिलना जरूरी है, इसलिए वो काशी से निकले और पंढरपुर में आए. और पंढरपुर में आते समय बोले अपने सब कामों में वो जरा मदत रूप होते, जसा हिंदी अशी 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 नाही का. आणि म्हणूनच आपल्या महाराष्ट्राचा दोष आहे, तो माझाच नाही. तर कबीर महाराजांनी ते पंढरपूर गाठलं आणि मग नामदेव महाराजांना म्हणे अहो ते तुमच्या गावातली जनाबाई मला भेटायचं तिला. हो मग आमच्याच घरी राहते ती, तिकडे साईडला तिची खोली आहे, तिकडेच राहते ती. तर म्हणे ती आता सध्या इथं नाहीये, ती जरा घरच्या कामानिमित्त शेतात गेलेली. मग ती आतुरता उत्कंठा, नाही मी संध्याकाळपर्यंत वाट बघू शकत नाही, मला अजिबात धीर नाहीये, मला आत्ताच भेटायचं. पण ठीक आहे आपण तिला शेतात भेटायचं. आता हे दोघांनी जोड केली, नामदेवांनी कबीरांनी, आणि जोड केल्यानंतर तिथं आले. आता ते जनाबाईने असा पदर फसला होता आणि असा हात केला होता, तुला कळतं का सटवेला, तू अशी तू तशी अशी, तू तुमची भांडण तुम्हाला चांगली माहिती नाही का. तर ते सगळं कबीर महाराजांनी बघितलं. कुणाचं गणित चुकलं? कबीर महाराजांचं गणित चुकलं. आपल्याकडे असून किती ज्ञान असेल बरं, म्हणजे असा एक अंदाज जर लावला आपण आपल्या ज्ञानाचा आपण जर अंदाज लावला तर ज्ञानेश्वरीतल्या 9033 ओव्यांपैकी आपल्या निदान 1000 ओव्या पाठ असतील, 4000 अभंगांपैकी आपले निदान 500 अभंग पाठ असतील, दृष्टांत सिद्धांत हे सगळे मिळून आपले 200-400 दृष्टांत पाठ असतील, आणि गेल्या अनेक वर्षापासून आपले हजारो शिष्य झाले असतील. काही अडचण नाही.
त्या मानाने कबीर महाराजांचं आपली जी तुलना केली, तुम्हाला काय वाटतं बाबा आपण श्रेष्ठ ठरणार आहेत? वाटतं का? नाही ना. असे असणारे कबीर महाराज, त्यांचं गणित चुकलं म्हणे. यार एवढ्या लांबून आलो, तिचं नाव घेऊन, बाबा अशी असणार ती जनाबाई, तशी असणार ती जनाबाई, आणि ती तर भांडण करते इथं. म्हणजे कशासाठी? तर शेणाच्या गवऱ्यासाठी. अरे माझं गणित चुकलं जरा, मी यायलाच नको होतं. हे कुणाला वाटतंय? कबीर कोण होते? संत. आता कबीराचं गणित चुकू शकतो, साधूच्या बायकोचं गणित चुकू शकतं. अजून पुढे सांगू का? अजून पुढचं सांगू का? देवाचं गणित चुकू शकतं साधूला ओळखण्यामध्ये. तर देवाचं गणित चुकू शकतं साधूला ओळखण्यामध्ये, तर तुमचं आमचं गणित बरोबर असेल हे कशावरून? विठ्ठल. तर त्या नदीचा उद्दिष्ट हा आहे की ती तिच्या मूळ स्थानाकडे निघाली आहे, आणि ती निघत असताना, स्वधामाकडे जात असताना सहज त्या ज्या लोकांनी अडवलं, त्या अडवणाऱ्या लोकांसाठी त्यांची अगदी तृप्तता करून, त्यांचं समाधान करून, किती लागतंय तुम्हाला सांगा, काय किती लागतंय तेवढं तुम्ही मला सांगा, तेवढं भरून मी पुढे जाईल. तर आमच्याकडे तापीमाई करून मोठी नदी आहे. आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये तापीमाई महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी नाही का. तर त्या तापीमाईवर असंख्य त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बांधून ठेवले, अनेक ठिकाणी धरणं बांधून ठेवलेत. पण त्या तापीमाईचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे धरणं तुडुंब भरले, सगळे बांध तिने तुडुंब भरले, आणि मग मात्र ती स्वतंत्र 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 स्वतंत्र, अडकत नाही, अजिबात नाही. कारण तुम्हाला वाटतं हे आमच्यासाठी आले आहेत, हे खऱ्या अर्थाने आलेले असतात त्यांच्या स्व आनंदासाठी. इथं यायला त्यांचं, आपण कोण लागलो बाबा त्यांच्यासाठी एवढी मोठी? साधूने आपल्यासाठी जन्म घ्यावा. येतो तुला बदीना पटारा साधूने तुमच्यासाठी जन्म घ्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कितीतरी त्या ठिकाणी साधूला ओळखण्यामध्ये कमी पडलेला. साधू खरे अर्थाने तुमच्यासाठी जन्म घेतले. तर साधूचं अंतःकरण, आता हे तिचं पोहोचणं जे आहे, समुद्रापर्यंत जाणं या संदर्भात होतंय. तर समुद्रापर्यंत जाण्यापूर्वी प्रश्न विचारले गेले. का म्हणून वाटत नाही जसं आपल्याला वाटतं? मी मरीज असो, गाडीमध्ये आमच्या खानदेशामध्ये अशी म्हण आहे, गाडी मोडी ना भाऊ, बाहेर नको जाऊ, तुले ऊन लागी जाई, तुले वारा लागी जाई, पुढे नको पडचो, पुढे तुमच्या ठोकाईने ते पुढला मरतील, मागे नको पडचो, मागतून ठोकाई ते मागला, तू मधमा पडचो मधमा. गाडी मोडी ना भाऊ, तू बाहेर नको जाऊ, तुले ऊन लागी जाई, तुले वारा लागी जाई. कसाले का वाटत तुम्ही? मराले नाही का? असं त्यांना विचार. तुमचं सांगा आम्हाला, मरण्याच्या बाबतीत तुमचं काय मत होत? मरण्याच्या बाबतीत तुमचं काय मत? ते म्हणे मरण जगा काढ खाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काढ खाय, आम्ही माथा दिला पाय. शेका गमेंडीतली घमेंड एखाद्या दिवस मारुतीरायाच्या मंदिरात यायचं, एखाद्या दिवशी मारुतीरायाच्या मंदिरात यायचं आणि त्याच्या समोर उभं राहायचं. जर खरंच तुमचा निश्चयात्मकचा पण निश्चय आहे, तुमचा खात्रीशीर परमार्थ असेल, तुमचा जर खात्रीशीर परमार्थ असेल तर तुम्ही देवाला घाबरणार नाहीत, देवाच्या
बाहूवर तुमचा बाहू असेल, देवाच्या खांद्यावर तुमचा खांदा असेल आणि तुम्ही म्हणाल मग काय चालणार तुम्हाला? मन नेमणे हो काय मन नेमणे तू न कस काय ते सांग. असे का गमेडीतले काय महाराज? देव कोठे आपण कोठे, देव कोठे आपण कोठे. ज्या अर्थी तुम्हाला तुमच्यापासून तुमचा देव भिन्न वाटतो, वेगळा वाटतो, त्या अर्थी तुमचा अजून देवाशी संबंध आलेला नाही. विठ्ठल ते म्हणे मरण ते काय राहतं माहिती काय काय विचारलं मरण म्हणजे काय राहतो असं एकाने विचारलं तुकोबारायांना की बा महाराज तुमचं सांगा ना मरणाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं. ते म्हणे मरण बिरण आम्हाला माहित नाही. नाही 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 काय म्हणजे कसं काय असं? मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मरणही मारता येतं का? मरणही मारता येतं का? माझे मरण पाहिल्या म्या डोळा तो सोहळा अनुभव झाला. तर समजलं नाही म्हणे आम्हाला, आमची बुद्धीची तेवढी कुवत नाही. तुम्हाला जे गणित सोडवायचंय ना ते गणित आमचं सुटतच नाही. नेमकं काय भानगड काय हे जे कन्सेप्ट ही. आणि आता हे जरा महत्वाचं सांगणार आहे, जरा हे खूप महत्वाचं आहे. हे जे मरण माझे मरून गेले मजला केले अमर किंवा माझे मरण पाहिले म्या डोळा किंवा मरण हाती सुटली काय, ठीक आहे. तर हे गाईड आहे, हे गाईड आहे. गाईड गुरुजी तुमचं शाळेतलं उदाहरण. गाईड 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 माहिती आहे तुम्हाला? शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गाईड नावाचं एक पुस्तक असतं, त्याच्यामध्ये सूत्र आणि गणित असतं. मी कमी शिकेले पण मला माहिती आहे, सूत्र आणि गणित असतात. तर ते गाईडमध्ये जे सूत्र आणि गणित असतात ना ते तुम्हाला तुमचे गणित सोडवण्यासाठी, बरोबर ना? पण तुमचे गणित सोडण्यासाठी त्यांचे फक्त काय वापरायचे असतात? सूत्र. हा, त्यांचे फक्त काय वापरायचे असतात? सूत्र. त्यांचं गणित कॉपी करून आपल्या वहीत लिहायचं. चुकतं इथं, चुकतं इथं. आपण काय करतो डायरेक्ट गणित लिहित असून कॉपी करीत ठेवत असतो आणि मग ते गुरुजी पण दुसरा दिन कोत आपण गुरुजी अभ्यास करी म्हणून मी का रे कस काय सोड ते काही समजलं कसं उत्तर ते बरोबर आहे. तुला आलं मी मरू शकत नाही उत्तर बरोबर आहे तुझं. मी आत्मा आहे बरोबर आहे उत्तर तर बरोबर आहे तुझं. उत्तराचा प्रश्नच नाही. उत्तर पण हे उत्तर मिळवलं कसं, दॅट इज क्वेश्चन. हा प्रश्न आहे की तू आत्मा आहेस. नैनम छंदती शस्त्रानी नैनम दहती पावका. तू म्हणतोयस तसा ममैव वंशो जीव लोके जीवभूत सनातन. तू म्हणतोयस खरंय, तुझं उत्तर बरोबर आहे. पण राजा हे उत्तर मिळावं कसं? ते म्हणे मिळावं मग काय तडी लिखेल होतं मी लगी मग तसं चपाट करेल म्हणते. शब्दांचे गौरव कामान होवे, शब्दांचे गौरव कामान होवे, शब्दांचे गौरव कामान होवे, शब्दांचे गौरव कामन येथे कामान कामन यसले बडासले 35,000 रुपये. हा यसले बडासले 35,000 रुपये. मला 500च म्हणजे मालक काय तुला येडा दिवस करे? हा तू महिनाभर कामलेच घ्या नाही, तू महिनाभर कामालाच गेला नाही आणि 35,000ची अपेक्षा. परिणाम सांगतो ज्या अर्थी तुमच्यामध्ये आहे तो बदल दिसत नसेल म्हणजे तुम्ही परमार्थामध्ये रोज आणि रोज रोज आणि रोज रोज आणि रोज गैरहजर होता म्हणून तुमले टाइमवर पगार भेटणार नाही. हाय गणित तुमले समजी नाही राहणार का विठ्ठल? हाय गणित नाही समजी राहणार का तुमले? म्हणजे काय, जर तुमचा प्रश्न हा वास्तव पद्धतीने सुटलेला नसेल तर तुम्हाला काळजी करायला पाहिजे. प्रत्येकाला हा विषय खूप गंभीर आहे. ही काय तुम्हाला कॉमन गोष्ट वाटली का?
जर तुम्हाला तुमचे म्हणजे तुमच्या मरणाचा प्रश्न जर तुमचा सुटलेला नसेल तर तुम्हाला आजच कामाला लागणं गरजेचं आहे. का? घडी घडी काढ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला कामाला लागणं गरजेचं आहे. आणि काम कुठलं तर भगवंताची भक्ती करणं, भगवंताचं नामस्मरण करणं. इतर करू नका काही, संत संग करा. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, अनेक चावटी करू नका. इतरत्र गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आपलं हित ज्याच्यामध्ये आहे, आपला प्रवास त्या दिशेने असावा असं मला वाटतं, वैयक्तिक वाटतं. इतर लोकांना कसं वाटतं किंवा तुम्हाला कसं वाटतं याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. हे मला वाटतं की मी माझ्या हिताच्या दिशेने प्रवास करावा, मी माझ्या हिताच्या दिशेने प्रवास करावा. इतरांचा प्रवास कसा आणि कुठं आणि कुठपर्यंत पोहोचला याच्याशी माझा काही एक संबंध नाही, काही एक संबंध नाही. जिसकी करनी उसके साथ बंदा, तू क्यों हो रहा ऐसे उपजले मेरे कीर्ति, ऐसे उपजले मेरे कीर्ति, ऐसे उपजले मेरे कीर्ति, ऐसे उपजले मेरे कीर्ति. केले कर्म झाले त्याची मोगाले, केले कर्म झाले त्याची मोगाले. ऐसे उपजले मेरे कीर्ति, उपजले मेले ऐसे किती. काय? ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, ज्याला त्याला. तुम्हाला असं वाटतं का बाबा मी पोटभरी जेवण करतो तुमले ढेकरी असं तुमच्या व्यवहारिक असं कधी झालं का तुमच्या जीवनामध्ये असं बाबा आम्ही दलेली पोटभरी खातो तुम्हाला पटात ना पोटभरी? शक्य नाही ते. मग एवढं जर सोपं आहे, जर आजही जर तुमच्यासोबत या गोष्टी जर तुम्हाला घडत असतील तर तुम्हाला कामाला लागणं गरजेचं आहे. तर महाराजांना प्रश्न विचारण्यात आला की नेमकं झालंय काय, मरणाच्या बाबतीत तुम्ही का म्हणून एवढे निश्चिंत आहात, सुस्त आहात, तुम्हाला का म्हणून वाटत नाही मी मरणार नाही असं म्हणून. तर म्हणले हे एवढ्यासाठी वाटत नाही मी मरणार नाही असं, तर मी पूर्वी एका काही काळापूर्वी मी देहावृत्तीवर होतो. मी देहावृत्तीवर होतो. कुठल्या तरी बोलोबा आंबिले यांचा चिरंजीव तुकाराम आंबिले, तुकाराम सावकार अशी मला ओळख होते बरं का, अशी मला ओळख होती. पण अलीकडचं सांगतो जरा, अलीकडे असं झालं की मला जीवनामध्ये सद्गुरू लाभले. आणि सद्गुरूने काय केले, सद्गुरूने ऐसे संत जगी क्रिया करुणी दावेती अंगी. सद्गुरूने काय केले, कृपा कटक्षण हाडिले आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमादेवी वरे विठ्ठले दिले वरदान. सद्गुरूने माझ्यावर कृपा केली. परिणाम असा झाला देहावृत्तीची रास झाला. रास, एक बाजरीचा दाना किंवा एक गव्हाचा दाना, एक कुठल्याही धान्याचा दाना किंवा कुठलीही बीज, ती बीज सर्वप्रथम त्या ठिकाणी जमिनीला अशा पद्धतीने समर्पण देत असते. समर्पण शब्द आहे का? अशा पद्धतीने समर्पण देत असते की ते स्वतःचं अस्तित्व मातीला पूर्णप्रमाणे पूर्णप्रमाणे समर्पित करते. ते बीज म्हणून शिल्लक राहत नाही, तर ते माती रूपात येत असते. आणि ते माती रूपात आल्यामुळे त्याच्यातून दुसरं त्या ठिकाणी अंकुरित झालेलं एक रोपट आपल्याला दिसत असतं. तद्वत त्या नियमाप्रमाणे तुम्हाला आपल्याला जो मज होय अनन्य तयाचे निवारिणी जन्म मरण या लागी शरण. मी एक पार्था. हा, तर मी काय केलं, माझ्या देहवृत्तीचा रास केला आणि देहवृत्तीचा रास करून आत्मवृत्तीवर मी आरूढ झालो. माझ्या स्वरूपाची मी ओळख केली. परिणाम असा झाला, मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली काया, मरणाहाती
झाला की मी त्या वृत्तीवर आरूढ झालो, त्या वृत्तीवर असताना म्हणजे मी बसलो. परिणाम असा झाला की नासो नाही मरण हाती सुटले काय, मरणाची भीती पूर्णप्रमाणे. आणि तर काय झालं नेमकं, तुम्ही कसं काय केलं ते, तर निश्चया. कशामुळे जमलं ते बघा तुम्ही, निश्चयामुळे जमलं ते. निश्चयाचे बळ तुका म्हणे निश्चय, निश्चय मी वासुदेव काय सामर्थ्य असेल त्या विचारांमध्ये, किती निश्चय असेल, किती निश्चय असेल. घडो येईल विचारिता. तर परिणाम असा झाला की आता मी मरू शकत नाही. मरू शकत नाही म्हणण्यापेक्षा मरण हा विषयच नाहीये. तुम्ही अडकलायत कुठंतरी, अडचण अशी तुम्ही कुठंतरी अडकलाय. काय होतं, अज्ञान घालवण्यासाठी जीव ज्ञानाचा आश्रय घेतो, अज्ञान घालवण्यासाठी जीव ज्ञानाचा आश्रय घेतो. परिणाम असा होतो की अज्ञान तर जातं पण ज्ञानाचा अहंकार होतो. आता ज्ञानाचा अहंकार होतो म्हणजे ज्ञानाचा गैरसमज होतो. ज्ञान हे फक्त साधनभूत आहे. माहिती आणि ज्ञान याच्यातला एक फरक आहे. सुंदर मृदुंग वाजवतात महाराज, सुंदर गिरीश महाराज, बरोबर. गिरीश महाराज सुंदर मृदुंग वाजवतात. जरा एक प्रश्न आहे माझा, सोडवला तर कीर्तन सुटेल. मला मृदुंगातलं थोडं थोडं कळतं. म्हणजे उदाहरण असं कळतं, याला चाटी म्हणतात, बरोबर. तिकडे धूमपान, मध्ये खोड, वादी, त्याला गजरा म्हणतात. आणि धागी नत्ता, गी गीता, धा, नाही का, असे सरपट्या वगैरे ताल, एकताल, त्रिताल, झपताल असे अनेक ताल असतात. मला एवढं थोडंफार कळतं, त्याच्यातलं माहिती. म्हणजे हे माहिती असणं म्हणजे मृदुंग वाजवणं, का मृदुंग वाजवणं म्हणजे मृदुंग वाजवणं, काय नेमकं गणित. म्हणजे माहिती संकलन म्हणजे परमार्थ. लक्ष देऊ नाही का, माहिती संकलन करणं म्हणजे परमार्थ का परमार्थ करणं म्हणजे परमार्थ. परमार्थ कसं करायचं बरं भाऊ, कसं करायचं या लोकांचं बाबा, कसं करायचं. तुम्हाला वाटत असेल ज्ञान गिळून निघा गोविंदा, कसं करायचं या लोकांचं. अपरोक्षता आणि परोक्षता, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ह्या गोष्टीशी तुमचा अजूनही संबंध आला नाही. तुम्ही का तळमळ करत नाही. इथं सुटलं ना भाऊ. मी जर म्हटलं मी मृदुंगाचार्य आहे, कितपट योग्य आहे सांगा ना. बरं, त्याच्यातलं आणखी तुम्हाला विचारतो याला काय म्हणतात तर चाटी, त्याला धूम म्हणतात, त्याला खोड म्हणतात, त्याला वादी म्हणतात. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. ते काय वाजवता तुम्ही, धा. हे काय वाजवलं, धा नाही का, ता. हा ता वाजवला. हे ता कसा वाजवला तुम्ही. नाही तसं नाही. हा, हे आवाज कस काय निघतो त्याच्यात. प्रश्न असा आहे, हे जो नाद उद्भवला तिथून हा कुठून येतो, का म्हणून येतो. तुम्ही काय त्याला उत्तर नाही. हा निरुत्तरित प्रश्न आहे. याला पर्याय असा आहे, अमृदुंग आणि तू. उत्तर असं आहे त्याला, अमृदुंग जावे त्याच्यावर, जावे त्याच्यावर, उबगले ते म्हणले तू कवायच नाही विचारायला मला, याला धूम म्हणता, याला ताप म्हणता, याला चाटी म्हणता. अहो मोर दवले आणि ती काशी कर. ते असं राज करते रे, विचारावर समजस का ते. त्याला कायमचं उत्तर आहे, केल्याने होत आहे रे. काय काय आधी वाजवल्याने वाजवत आहे रे. तू वाजून तर बघ, तू वाजून ते बघ, तू करी ते देख, तू लिहिते देख. बाई तुला गुरगुंडा होईल ग, बाई बाई तुला गुरगुंडा होईल ग, बाई बाई तुला गुरगुंडा होईल ग, बाई बाई तुला गुरगुंडा होईल ग.
व्यक्त करून दाखवतो. जे शब्दांनी मांडता येतं त्याला परोक्ष म्हणतात. ज्याला शब्दांचा आश्रय देता येतो त्याला परोक्ष म्हणतात. जे शब्दांनी मांडता येत नाही त्याला अपरोक्ष म्हणतात. आणि अशी अपरोक्षता कल्पना करून, अभ्यासून किंवा याचं त्याचं ऐकून मिळवता येत नाही. याच्यासाठी स्वतः हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. शरद शेवटी राहा कान बांधून देईल. शरद शेवटी राहा कान बांधून देईल. शेवटी कान बांधून देईल. म्हणायला जेवढा गोड वाटतो तेवढा करण्यात अधिक गोड आहे. अधिक गोड आहे, अधिक गोड आहे. पण दुर्भाग्य आहे, अडकतात लोक. हो, अडकतात. आणि आपण अडकलोय हे सुद्धा कळत नाही. का पाहे पहा दूध पवित्र आणि गोड. रोज ही ओवी म्हणतो आपण. कसं काय बा, असं कसं काय चालेल. तुम्ही आता बिनता कसं काय एकतर्फे व्हा निश्चयात्मका, निश्चय स्वरूपा, खात्रीशीर, अगदी असा निश्चयाचा परमार्थ करा. नव्वने पाहत मरण आलं. आबांच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर आबा तो दोहा मला आठवत नाही. मी काल तुला विचारलं होतं तरी म्हटलं मला सांग, मी तो जरा लिहून घेतो, मला म्हणजे लक्षात येईल. आबा एक दोहा त्यांच्या मरणाच्या बाबतीत माझ्यासोबत 2016 मध्ये आबांनी मला सांगितलं होतं. म्हणजे परत परत बोलत असतील ते, पण माझ्यासोबत त्या वर्षी बोलले होते की बाबा म्हणे, आणि मला तर सर्वप्रथम लोकांनी सन्मान देऊ द्या अथवा न देऊ द्या, माझ्या अंतःकरणाची ओळख फक्त आबांनी केली होती. माझ्यावर फक्त आबांचा प्रेम होता. ते मला बाकीचे लोक मला आजही वाईट म्हणतात बरं का. आज बी मी चांगला नाही, तो मला दोष नाही. चष्मा तसा लायले विठ्ठल, माझा दोष नाही. आबांनी मला त्यावेळेस सांगितलं, बाबा मला असं वाटतं म्हणे की माझं मरण असं व्हायला पाहिजे, कुठेतरी जंगलामध्ये मी मेलो बाबा, घरच्यांनाही पत्ता नसावा, ह्या प्रेम करणारी माणसं यांनाही पत्ता नसावा, आणि मी तिकडेच मरावा. आणि ते गिधाड नावाचे पक्षी असतात बघा, ते गिधाड नावाच्या पक्ष्यांनी माझे रोम 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 खावेत. नाही ते नाही, ते वेगळं आहे, हे वेगळं. हां, जरा असं वाटतं तसं आपल्याला, पण हे तसं नाही. हां, कारण तिथं त्यांनी डोळे शिल्लक ठेवायला सांगितलेत. हां, ते असं आहे, कागात सबतन खाईयो चुन चुन खाय शरीर, हो दोनही नको मत खाईयो इन मे प्रभू मिलन की आस, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे हे तसं नाही, हे आबांचं हे म्हणणं नव्हतं. आबांचं म्हणणं वेगळं होतं. आबांचं म्हणणं असं होतं की माझ्या रोमाला, माझ्या कणा देहाच्या अंगाला कीटकांनी पशूंनी खावं, आणि त्यांनी खाल्ल्यानंतर कोटी यज्ञाचं फळ मला मिळावं. जिवंत असताना लोकांच्या कामी येणं ही स्वाभाविकता आहे. जिवंत असताना लोकांच्या कामी येणं, लोकांच्यासाठी जगणं झटणं हे स्वाभाविक आहे. पण मेल्यानंतर सुद्धा जगासाठी
किंवा अनेक जीवाच्या निदान उदरनिर्वाहाचं तरी साधन होऊया. निदान अहो आपण परमार्थ सांगतो महाराज, माझे आबा परमार्थ जगत होते. आणि कमी अवधी तुम्ही त्यांच्यासोबत किती राहिलात हे महत्वाचं नाही अजिबात. एका क्षणामध्ये सुद्धा तुमच्यावरती कृपा होऊ शकते, जी कृपा हजारो वर्ष झाल्यानंतर सुद्धा होत नाही. नाही होत. लिहून घ्या. तर परमार्थ जगत होते हे बोलत होते. असे आबा होते की जिवंत असताना तरी जगाचा कल्याणाचा विचार केलाच, पण मेल्यानंतर निदान त्या पशु पक्ष्यांचा उदरनिर्वाहाचा का होईना या देहाचा तेवढा तरी उपयोग होईल. एवढी विचारांची प्रगल्भता, एवढी व्यापकता. आणि सगळ्यांच्या ठिकाणी बघा हरिपाठातली ओवी आहे, समदृष्टी घेता समान श्री हरी. आबांची दृष्टी ही सम होती. मी खूप वाईट माणूस आहे, खूप वाईट आहे, पण तरी मला जवळ केलं. खूप वाईट आहे. माझ्या बाबतीत चांगली मतं नाही आहेत लोकांची. ही मतं आबांना माहिती होतं. बरं बाबा, आम्ही तुमच्याकडे सुद्धा आबांसोबतच आलेलो आहे. आणि बऱ्याच ठिकाणी माझं जरा संप्रदायाशी क्रॉस कनेक्शन नाही, घनिष्ठ संबंध आहे. संप्रदायातल्या वरिष्ठ महात्म्यांसोबत फिरण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. मी तसं लाडेकिल्ले कमी संतांची, माझ्यावर कृपा भगवंतांची. पण असे असताना सुद्धा आबांनी कधीही माझ्या बाबतीत कुठलाही विचार न करता, आणि माझं सगळ्यात मोठं परमभाग्य हे ते सगळ्यांना तुम्हाला माहिती. रात्री महाराजांनी आपोआप ते वेगळं बोलले, पण त्यांना सांगायचं वेगळं होतं. त्यांना सांगायचं असं होतं की शेवटच्या 10 दिवसाचा काळ बाबांनी माझ्यासोबत घालवला. त्या 10 दिवसामध्ये आबांनी तिथल्या म्हणजे महाराज अनेक आहेत, कीर्तनकार खूप आहेत, त्यात काही शंका नाही. बरं, माझ्यापेक्षा प्रगांड पंडित आहेत या जगामध्ये. मी तरी काय सांगतो, माझ्यासारख्याला तरी सांगता काय येतं. प्रगांड पंडित या जगामध्ये आहेत. आणि अनेक थोडे मोठे पैसे दिल्यानंतर चांगले महात्मे विभूती त्या ठिकाणी पोहोचले असते. पण आणि असं असताना सुद्धा आबांनी शेवटची श्रीमद भागवत कथा अगदी माझ्या समोर गादी टाकून बसायचे. आणि रोज किती त्रास होत असेल मला ते जेव्हा कळालं, त्यांना असाध्य असा त्रास आहे जो होऊ नये कुणाला, असा त्रास ते सहन करत होते. आणि अशा त्रासामध्ये महाराज परीक्षितासारखं कंटिन्यू मी म्हणतो एकच वेळ कथा करणार बाबा. मी 2 टाइम कथा करावी लागेल. 4-4, 5-5 तास मला कथा करावी लागेल. 4-4, 5-5 तास मी सांगायचो. आणि तेवढा वेळ बाबा कथा श्रवण करायचे, बसून राहायचे. दुखत असेल, त्रास होत असेल, पण तरी. आणि विशेष म्हणजे वही आणि पेन घेऊन बसायची. खोटी गोष्ट दिली, वही आणि पेन घेऊन बसायची. किती काय सांगते. पावतीची गरज नाही मला पावतीची गरज नाही कुणाचे. कोण मला काय म्हणतंय याचा मला काही संबंध नाही. महात्म्यांनी माझ्या कार्यक्रमात मी सांगत असताना जर त्यांनी वही आणि पेन घेऊन बसणं, हे माझ्यासाठी म्हणजे श्री निवृत्ती दादांनी ज्ञानेश्वरी ऐकावी आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगावी, हे जसं त्यांच्यासाठी खूप मोठं होतं, तसं मी सामान्य असलेल्या वक्त्याने श्रीमद भागवत कथा सांगावी. आणि आबांनी ती भागवत कथा ऐकावी आणि परत ती नोट डाऊन पण करावी. ही माझ्यासाठी अविस्मरणीय आणि खूप मोठी गोष्ट आहे. हे याचं मी मोठेपणा कुणाला मला सांगायची गरज नाही. ही माझ्यासाठी वैयक्तिक माझ्यासाठी हा माझा खाजगी प्रश्न आहे. या प्रश्नाशी कोणाचा काहीही संबंध नाही. आणि ते शेवटचे दिवस आबांनी अगदी थट्टा मस्करी, माझ्यासोबत तर मस्करी कुठल्या लेवलची करायची ते सांगायचंच नाही. जर आंघोळ करून बाहेर आलो, आणि आंघोळ करून ते मला ती सवय नाही, मग मी आंघोळ करून बाहेर आलो तर माझं धोतरच माझ्या हातात द्यायचं, ल्या लुगडं नेशिल्या अशी मध्ये मस्करी करायची. आणि मग आता ते जरा मला लहान जसा हा प्रिय आहे त्यांना, पवन खूप प्रिय आहे, खूप प्रिय. मला नेहमी सांगायचे त्याची काळजी होती नाही का. तर तो जसा प्रिय आहे तसं आबांना मी सुद्धा तेवढाच प्रिय होता. हो,
पण आमचं जरा वेगळं रिलेशन होतं, जरा नवीन भाषेत सांगतोय, आमचं रिलेशन वेगळं होतं, आमचं घट्ट नातं होतं. काय होतं, नातं तसं असावं प्रभूसोबत, नातं तसं असावं आपल्यासोबत. आणि माझं नातं फक्त आबांसोबतच नव्हतं, आदरणीय गुरुवर्य सद्गुरू ब्रह्ममूर्ती असणारे गुलाबबाबा जाधव यांच्याशी माझा तेवढाच ताकदीचा संबंध होता. आबांशी माझा तेवढाच ताकदीचा संबंध आहे. आदरणीय हरिभक्तपारायण वालचंदाना मुरुमकर, आज मी उभ्या महाराष्ट्रामध्ये माऊली, काहीच नाही, मला काहीच येत नाही, पण तरीसुद्धा सातारा, अहमदनगर, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, पुणे, मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या स्थळावरती, मोठ्या मोठ्या म्हणजे जागेवरती आणि वारकरी संप्रदायातल्या मोठ्या मोठ्या व्यासपीठांवरती आज मी कीर्तन सांगण्याचं ते सामर्थ्य ठेवतो फक्त ह्या महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने. मी वैयक्तिक बोलत नाही, हे त्यांच्या कृपेने बोलतो एवढं मला कळत. म्हणून असे हे आपले आबा, आणि आबांचं अगदी या आबांचं हे अगदी अभंगाप्रमाणे अगदी समर्पक होतं. समर्पक मरणाहाती सुटली हो का, तर किती वेळ राहिला आहे? 12 वाजायला किती वेळ आहे? 20 मिनिटं आहेत ना. बरं, मी 12 वाजून म्हणजे 11 वाजून 55 मिनिटांनी मी पूर्ण विराम करणार. त्याच्या पुढे 1 मिनिटं सुद्धा जाणार नाही. राहिलं सुटलं अपूर्ण ते सोडून द्या विषय. जेवढं सांगता येईल तेवढं सांगणार. तर आबांचं जीवन हे ह्या अभंगाशी समर्पक जीवन आहे. तर कसं आबांसाठी म्हणजे तुकोबारायांनी ज्याप्रमाणे निश्चय करून घेतला, मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे, ह्या वृत्तीवर ते पूर्णप्रमाणे आरूढ होते. माऊलींनी त्या वृत्तीचं वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये. विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. त्याला समर्पक असं तुकोबाराय म्हणतात. देश काळ वस्तू भेद मावळला, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार. आणि परिणाम असा झाला की तुम्ही ज्या भगवंताला तुमच्यापासून विभक्त समजतात, तो भगवंत मी ही साधनेची पराकाष्ठा ज्यावेळेस साधक ओलांडतो, बरं का, साधनेची पराकाष्ठा ज्यावेळेस साधक ओलांडतो त्यावेळेस साधकाची एक अशी अनिर्वाच्य स्थिती असते. त्याला साक्षीभूतता, स्थितप्रज्ञता, त्याला निष्कर्म स्थिती, अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. तर ही अनिर्वाच्य स्थिती म्हणजेच काय, तर भगवंताचं नामस्मरण करायची सुद्धा गरज शिल्लक राहिली नाही. का, तर एक उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगणार आहे, कारण गैरसमज होऊ शकतो. तुम्ही स्वतःच्या नावाचा कधी स्वतःच्या गुरुजी, तुम्ही पारोळ्याच्या बस स्टँडला उभे राहिले, तुमचं नाव दिलीप ठाकरे आहे. दिलीप ठाकरे या नावाने तुम्ही आतापर्यंतच्या आयुष्यात एकदा तरी आरोळी मारली का? किंवा महाराज तुम्ही स्वतःच्या नावाची कधी आयुष्यात, एवढ्या आयुष्यात एकदा स्वतःच्या नावाची आरोळी मारली का? का म्हणून मारली नाही? कारण तुम्ही प्रत्यक्ष ती गोष्ट आहात, वेगळे नाही. तुम्ही तुमच्यापासून वेगळे, बघा ते किती गणित सोपं आहे. तुम्ही तुमच्यापासून वेगळे नाही. ज्या अर्थी तुम्ही देवाचं नामस्मरण करतात त्या अर्थी फरलांग 2 फरलांग, फूट 2 फूट, मीटर 2 मीटर, किलोमीटर अर्धा किलोमीटर असं विशेष अंतर तुम्हाला सांगताय, असं अंतर तुम्हाला आणि तुमच्या देवात तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही त्याला हाका मारतायत. अन्यथा तुम्हाला जर ह्या गोष्टीचा निश्चय झाला, त्याची अंगे आता तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांगा, आणि त्याची अंगे झाला तुका आता. ती गोष्ट मी झालो, म्हणून मी झाल्यामुळे आता मला म्हणायची बोलायची गरज राहिली नाही. निश्चयात्मका भक्ती तुकोबाराय सांगा. तसं आव्हानचं पूर्ण समर्पण त्या ठिकाणी झालं होतं. मरणाच्या बाबतीत पूर्णप्रमाणे निश्चय झाला होता. अगदी फक्त जेवढा काळ घालवायचा तेवढा काळ परमार्थात घालवायचा आहे, सत्कर्मात घालवायचा आहे. नवे नवे श्री गुरूंनी जी धुरा खांद्यावरती दिली होती ती धुरा तळागळापर्यंत पोहोचवायची आहे, एवढे मात्र उद्दिष्ट शिल्लक होते. आणि ह्या
या उद्दिष्टासाठी ते आपलं राबत होते. तुमच्याकडे आले, यांच्याकडे आले, तुमच्याकडे आले, माझ्याकडे आले, यांच्याकडे आले, तुमच्या नाशिक शहरामध्ये आले. येण्यामागचं प्रयोजन दुसरं काहीच नाही, फक्त आणि फक्त श्री गुरूंनी एक निरोप दिलाय आणि माझ्यापर्यंत तो आहे तसा पोहोचला. आता मी तिथपर्यंत पोहोचलोय, पण आता एवढे दिवस घालवायचे म्हणजे काहीतरी करायचं ना, काहीतरी करायचं. प्रयोजन तसं नाहीये, प्रयोजन असं आहे, मुलगा अमेरिकेला राहतो आणि योगायोगाने आई इकडे मेली. आई मेल्यानंतर तो मुलगा आईच्या माध्यमातून गावाकडे आला आणि आईचं जे वडिलोपार्जित असलेलं घर आहे. कारण काय होतं तर आई गेल्याचं दुःख झालंय आणि आईच्या निमित्ताने गावाकडे आलाय. पण आता आलोय बाबा गावाकडे, तर 10 दिवस राहायचं आहे, तर मग ह्या 10 दिवसाच्या कालावधीत काही उद्योग नको करायला का? मग काय उद्योग करायचा? तर म्हणे आपला जो जुना वाडा आहे त्याला जरा कारपेंट करून टाकूया, त्याला रंगरंगोटी करूया, त्याला सडा सामर्थन करूया, त्याला रांगोळी घालूया, त्याला सुंदर सजवूया. उद्दिष्ट वाडा होता का आई होती? उद्दिष्ट आई होती, पण आईच्या माध्यमातनं वाड्याचंही काम केलं. तसं त्यांचा उद्दिष्ट झालेला होता पूर्ण. पण आता उर्वरित राहिलेले दिवस काहीतरी या दिवसाला सत्कर्मी लावण्यासाठी आव्हांनी तुमच्या आपल्या सगळ्यांचा सहवास त्या ठिकाणी साधला. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कल्याणाचा विचार केला, योग्य असं मार्गदर्शन प्रत्येकाला केलं. खऱ्या अर्थाने ती चिंता संपलेली होती. आता मरण्याची भीती शिल्लक राहिली नाही. तर नासोनिया गेली खंत सहज स्थिती. बघा याच्यावर बोलणार आहे 5 मिनिटं, नंतर नाही बोलणार. सहज स्थिती भोगाची. तुमच्या माहितीसाठी सांगतो, उत्तम भोक्ता कोण असतो? उत्तम भोक्ता तुम्ही, आपण सगळे भोगते आहोत. उपभोग घेण्यासाठी म्हणजे आपला जन्म नाहीये, पण आपण जन्माला आलो तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण काय करतोय? भोगच घेतोय, उपभोगच करतोय ना सगळ्या गोष्टींचा. पर या देहाचा सुद्धा आतमध्ये असणारा आत्मा, या देहाच्या आतमध्ये असणारा आत्मा या देहाचा काय करतोय बाबा? भोगच घेतोय का नको? का आत्मा आतमध्ये झोपलेला आहे? नाही ना, आत्मा सुद्धा या देहाचा भोगच भोगतोय. हो, म्हणून तर याच देही याच डोळा, याच देही याच डोळा, याच देही याच डोळा, याच देही याच डोळा, भोग भक्तीचा डोळा, भोग भक्तीचा डोळा, भोग भोगोनी ब्रह्मचारी. काय भोग भोगोनी ब्रह्मचारी. काल महाराजांनी देहीच विदेही भोग दशा, देहीच विदेही भोग दशा, देहीच विदेही भोग दशा, देहीच विदेही. असं कोटे आठवची नाही, आठवची नाही, देहीच विदेही भोग दशा, देहीच विदेही भोग दशा, देहीच विदेही भोग दशा, देहीच विदेही. देहीच विदेही भोगो दशा. आणि बसवी सर्वांना आता तुम्ही काल काय बोलले? 4 नारी बोलले, 4 नारींचं आणि 5वी नारी असं काय बोलले? काय होतं ना हे बघा. हा, नटधारी भोग भोगणे ब्रह्मचारी. असं जाऊ द्या, आपण आता ते शोधण्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा आपण पुढे जाऊया. तर उत्तम भोक्ता, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी. हा, जो भोगून त्याग करतो त्या गोष्टीचा तो उत्तम भोगी. बरोबर. तर उत्तम भोगी हा कोण असतो? तर योगी हा सर्वोत्तम भोगी असतो. का? कारण तुम्ही भोग घेतल्यानंतर आसक्त होता. कसं गणित आहे? तुम्ही भोग भोगल्यानंतर आसक्त होता आणि योगी भोगाचा आनंद घेऊन निरासक्त होतो.
हे योग्यामधला आणि आपल्यामध्ये फरक आहे. विठ्ठल जरा 5 मिनिटं फक्त म्हणून आबा नाही का नेहमी चेष्टा करायची. मग कधी कधी माझ्यासारख्या बिंडोकला वाटायचं एवढा मोठा आबा आणि खुशाल चेष्टा मस्करी करत का वयमानुसार शोभच का वय आपण असं नाही आपण माझा विचार करतो नाही काय काय आबाळे आणि अधिकारी म्हणतात, बाबा म्हणतात, गुरु म्हणतात आणि असं असताना सुद्धा खुशाल आबा असं चेष्टा मस्करी करतात. खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेलं निरागसपण सांभाळता आलं नाही. तुमच्या आतमध्ये असलेलं निरागसपण सांभाळता आलं नाही. त्या आबांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आबा एक त्या निरागस लेकराप्रमाणे वावरत होते, निरागस बाळाप्रमाणे. एवढ्या थट्टा एवढ्या मस्कऱ्या करायच्या थोड्या करायच्या अक्षरशः. माझ्यासोबत काय काय केलेले आहेत ते मला म्हणजे एवढंच नाही का कुठल्याही गोष्टीत विनोद सुचायचा. कधी कधी त्यांचा विनोद बघून असं वाटायचं की एवढं परमार्थ करतोस का नाही करतोस. आता दिवस 4 खेळी वेळी, आता दिवस 4 आता दिवस 4 हे तुका म्हणे मुक्ती पडलेली नवारी. आता दिवस 4 खेळी वेळी, आता दिवस 4 खेळी वेळी. तुका म्हणे मुक्ती पडलेली नवारी. आता दिवस 4 खेळी वेळी, आता दिवस 4 मुक्ती पर्णयली नवरीन आता दिवसाचारी खेळी. म्हणून उर्वरित राहिलेला कालावधी तुमच्या नाशिककरांमध्ये अहो काय भाग्य. काय झालं गोकुळामध्ये म्हणजे तिकडे मथुरेत जन्माला आला आणि गोकुळामध्ये वावरला आणि गोकुळात वावरून सगळ्या क्रीडा करून त्या गोकुळातल्या सगळ्या गोकुळातल्या जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्यांना सोडून द्वारकेला गेला. या सगळ्या गोकुळातल्या म्हणजे आमले सोडीन चालना घ्या. ते म्हणे तुम्हाला कळलं सरी घ्या ते म्हणाला. आता तुम्हाला कळलं सरी घ्या ते नाशिकवालाच नवरेले. आणि मग ते भाऊ काय तुम्ही भाग्यवान ठरले. काय भाग्यवान तुम्ही बाबांचे खरे अंकित झाला. लोकांनी कदाचित त्यांच्याकडून माळ घातली असेल, कदाचित आवाज त्यांना एवढे कळाले नसतील जेवढे आवाज तुम्हाला अगदी त्यांच्या सहवासामध्ये कळाले. खूप भाग्यवान आहे तुम्ही खरंच. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आयुष्यात कधी कमी नाही पडणार. मी सांगतो आयुष्यात कधी कमी नाही पडणार. आणि ज्या दिवशी कमी पडेल ना त्या दिवशी माझ्या साधूला कलंक लागेल. लक्षात ठेव. तुमच्या समोर गुरुजी हे उत्तम उदाहरण मी उदाहरण आहे तुमच्या पुढे. मी स्वतःच उदाहरण आहे तुमच्या पुढे. मी कुठून कसा कुठपर्यंत पोहोचलो परम भाग्याची गोष्ट माझी स्वतःची. तर आबा तुमच्यामध्ये आले, तुम्ही एवढं जीव लावला त्यांच्यासाठी, जे काही तुम्ही केलं त्याचं आबांवर तर तुमचं ऋण होऊ शकत नाही. साधूवर ऋण तुम्ही करू शकत नाही. तुम्ही साधूची सेवा केली आणि साधूची सेवा केल्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तुम्ही आबांना एवढे दिवस एवढं प्रेमाने सांभाळलं, एवढे लाड केले आबांचे की ते मला आम्ही स्वप्न रंगवले. मग त्याच्या पुढचे इथं आम्ही गेल्या 6 महिन्यापासून एकमेकांसोबत आमचं चालू होतं. नाशिक असं कर नाही, नाशिक तसं कर नाही. तर मला फोटो दाखवायचे परत या मंदिराचे. बाबा पडरा ना तुम्ही बाबा या खांबा नाही हो तुम्ही तडे चाला, तुम्ही त्या खांबा तुम्ही द्या असं तुम्ही फोटोमध्ये आणमांडी पटवते. म्हणजे मला काय सांगायचे हे पिलर आहेत ना मध्ये, मग ते मला हे पिलर आहेत बाबा मला पटीने राहणार. मी म्हणायचो नाही इथं माझं होणारच नाही कार्यक्रम. माझ्या कार्यक्रमाला प्रशस्त जागा लागते. मी काय सांगतो माझ्या कार्यक्रमाला प्रशस्त जागा लागते. मग ते मला सांगायचे अहो प्रशस्त आहे तुम्ही काळजी करू नका. आणि
आबांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्याच्यासाठी किंवा माझे वैयक्तिक मला वाटत होतं किंवा मला बाबा माझे असं स्वप्न आहेत, मला माझ्यासाठी असं असं करून घ्यायचंय. असं ज्यावेळेस मी आबांना सांगायचो, आबा माझ्या पाठीवर हात ठेवायचे, मी आबा मला आधार द्यायचे. आबा मला म्हणायचे की काळजी नसावी, 100% अनुमोदन आहे, 100% नाशिकला जाऊया आणि 100% तुमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण करूया. दुर्भाग्य असं झालं की मी नाशिकला आलो, ही खंतच राहील. परत इकडे यावं का येऊ नये याच्यात अंतकणात गुरूर राहील. का म्हणले नाही, तसं नाही तिथं म्हणजे अहो कल्पनाच नाही करू शकत. त्यांच्याशिवाय कशी कल्पना करायची हो? तुम्हाला कसं वाटतं? त्यांच्याशिवाय कशी कल्पना करायची? दीदी तुला कळतं का ते? त्यांच्याशिवाय कल्पना करू शकतो आपण? नाही ना करू शकत. पण तरी आबांनी खूप प्रेम दिलं, खूप प्रेम दिलं. तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टींना उपभोगलंय सगळ्यांची त्या ठिकाणी. आता वेळ झालेला आहे माझा जवळजवळ. विठोबा रखुमाईचं भजन करूया आणि पुढचा विषय संपूया. हां, विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Kumar